हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ टीम के अंतर्गत परमात्मा एक ग्रामीण बौद्ध संस्था उमरेडच्या वतीने आज अरविंद भाऊ यांच्याकडे नुकतंच त्यागाचं हवनाचं कार्य पार पडलं आणि त्यानिमित्त एका भगवंताच्या चर्चापटकीला सुरुवात झाली आहे। या चर्चापटकमध्ये उपस्थित या सृष्टीचे निर्माता साक्षात स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। तसेच आम्हा गोरगरीब सेवकांना भूतबाधेतून, अंधश्रद्धा, वाईट व्यसन, दारू यासारख्या व्यसनातून दूर करणारे परमात्म्याचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी सुद्धा आजच्या चर्चापटकमध्ये उपस्थित आहेत। बाबांना सुद्धा माझा प्रणाम। तसेच बाबांना साथ देणाऱ्या आई वाराणसी सुद्धा आजच्या चर्चापटकमध्ये उपस्थित आहेत। आईना सुद्धा माझा प्रणाम। सेवक सेविका बालगोपाल सगळ्यांना माझा आदरपूर्वक नमस्कार। बघा सेवकांनो, ही शक्ती जागृत आहे आणि सगळ्यांना याचा अनुभव आहे। आपण ज्या दिवशी या मार्गात पहिली अगरबत्ती जेव्हा लागते, आपण साफसफाई करतो आणि ज्या दिवशी आपली सकाळची जेव्हा विनंती होते त्या दिवसापासूनच आपलं घर धन्य होऊन जाते। आपल्या मागच्या असणाऱ्या ज्या दुःख आहेत, ज्या पीडा आहेत, जे दारूचं व्यसन आहे किंवा काही भूतबाधेचा त्रास आहे, ह्या सगळे त्रास त्या दिवशीपासूनच संपुष्टात येते। पण काय होतं, कधी कधी आपल्या घरची साफसफाई होत नाही। असे भरपूर सारे सेवकाचे असे अनुभव आहेत का मार्गात आल्यानंतर सुद्धा आमचे जे त्रास आहेत, भूतबाधा किंवा दुसरे त्रास, हे दूर का होत नाही। त्यांना काही दिवस बरं वाटतं, पण काही दिवसानंतर जशी या तशी परिस्थिती येते, ते परेशान होतात। आमच्याकडून काही चुका होत नाही, कार्यकर्ता व्यवस्थित आम्हाला मार्गदर्शन करतो, मग होते काय। तर अशा वेळेस त्यांच्या घरी काही नाही काही राहतं। कुणाच्या कपाटामध्ये राहतं, कुणाच्या घरी गाडलेलं राहतं, तर कुणाचा घरी अजून काही मूर्ती किंवा फोटो अशा देवाधर्माचे असतात। त्यामुळे सुद्धा आपल्या घरी दुःख येते। आणि जेव्हा ते आपण भगवंताला योग मागतो, भगवंत दयाळू आहे आणि ही चैतन्यमय शक्ती आहे, त्याच्यामुळे तुम्ही भगवंताला जसे योग मागता तसेच भगवंत तुम्हाला कळवतो स्वप्नाच्या माध्यमातून, किंवा तुम्हाला असं जागृत करून देतो, असं योग देतो की जेणेकरून तुमच्या घरचे जे काढलेले काही हे असेल, त्या मूर्ती असेल किंवा अजून काही असेल, ते तुम्हाला स्वप्नाद्वारे कळवतो आणि ते काढायला लावतो। म्हणजे याचं म्हणणं हे एकच आहे की आपल्या या मार्गात फक्त आपल्याला एका भगवंताला मानायचं आहे। म्हणूनच बाबांनी मूर्ती पूजा बंद केली। आता भरपूर असे म्हणतात अनेकवाले की हे हनुमानजी कोणते आणि ते हनुमानजी कोणते, तर भरपूरच्या सेवकांना सुद्धा कधी कधी सांगता येत नाही। बघा, हनुमानजी एकच आहे, हनुमानजी ते हे एकच आहे आणि आपले हनुमानजी एकच आहे। पण हे हनुमानजी मंदिरात आहे आणि बाबांना साक्षात्कार जेव्हा झाला त्यावेळेस बाबांनी ज्या हिंदू याच्यामधल्या जेवढे या 33 कोटी देवदेवता ह्या सगळ्यांचं विसर्जन करायला लावलं। तर बाबांना अनुभूती झाली का भगवंत इथं तिथं कुठं नसून, मूर्ती पूजेत नसून, ते आपल्या हृदयामध्ये आपल्या जवळ आहे, 24 तास आहे, चैतन्य मन आहे। म्हणून हनुमानजी तेच आहे, पण आपण मूर्ती पूजा मानत नाही। फक्त आपल्याला कोणी अपवाद मानायला नको, त्याच्यामुळे आपण भगवान बाबा हनुमानजी या प्रतिमा आपण घरी लावतो आणि त्यांच्यावर आपलं लक्ष केंद्रित करून आपण त्या भगवंताला मानतो। आणि बघा, एक सुंदर असा अनुभव आहे आपल्याकडे, भंडारा जिल्ह्यातील ही गोष्ट आहे। बघा, त्या माणसाचं अनेक मध्ये असताना बाजूवाल्याशी, आता आपल्याकडे बाजूवाल्याशी झगडेजुगडे होतच राहते कोणत्या जागेसाठी। फक्त त्याच्या बघा 2 ते 3 फुटाच्या जागेसाठी बाजूवाल्याशी झगडा झाला त्याच्या, आणि बाजूवाला हा जाणता होता आणि जाणता असल्यामुळे त्यांनी त्याच्यावर जादूटोणा करणं चालू केलं। आता पहिला त्याने जादूटोणा कोणावर केला? त्याच्या आईवर। त्याच्या आईवर, गोपीचंदजीच्या आईवर आग्याचं मोहतीर लावलं आणि त्याच्या आईला खूप असं चावलं आणि ती बाई मरून पावली। त्याच्यानंतर गोपीचंदजीच्या भाऊसून हिला सुद्धा जादूटोणा करण्यात आला। आता त्यांनी खूप उपचार केले, यांच्या भावांनी उपचार केले, दवाखाना केले, पण थोडासाही त्या बाईला आराम लागला नाही। शेवटी त्याने ते गाव सोडलं गोपीचंदजीच्या भावाने आणि तो गेला भंडाऱ्याला राहायला। तिथं त्यांनी एका मुसलमानाच्या सहाय्यानं थोडी बहुत त्या पत्नीची भूतबाधा दूर केली
आता शेवटी नंबर होता गोपीचंदचा. आता गोपीचंदजीच्या पत्नीवर त्यांनी जादू टोण्याचा नियम लावला. आता हा माणूस फॉरेस्टमध्ये नोकरीला होता, आपल्या ड्युटी करायची, घरी यायची. आता बाईला हा त्रास सुरू झाला. बाई नेहमी म्हणायची माझं हे दुखते, माझं ते दुखते, माझं ते दुखते. हा म्हणायचा का तू एवढी ढोंग करते. आता म्हणतोच आपण माणसं वायाले हे दुखते ते दुखते म्हणजे का तुम्ही घर बसल्या खूप गोष्टी सांगता, आम्ही तिकडे कामाला जातो. आणि त्याने दुर्लक्ष केलं काही दिवस. आता शेवटी पण त्या बाईवर जादू टोना होता. तिचं असंच दुःख वाढत गेलं. शेवटी मग दवाखाना चालू झाला. आता त्याला वाटलं गोपीचंदजीला का नाही काहीतरी आपल्या पत्नीच्या बाबत सुद्धा जादू टोना केला आहे. खूप औषधोपचार केला, बाहेरचं सुद्धा पाहिलं, पण कोणताही फायदा झाला नाही. शेवटी परेशान झाला तो. छोटे छोटे मुलं, एक मुलगा 4 वर्षाचा, दुसरा मुलगा 3 वर्षाचा आणि एक 2 वर्षाचा, असे 3 सुंदर अशी त्यांना मुलं होते. आता ड्युटी तो करायचा. बाई आता शेवटी खाटलं पकडलं. त्या बाईनं 9 महिने नुसतं चहाचं पाण्यावरती राहिली आणि रात्रभर झोपायची नाही. नुसते आपले जे डोळे असे उघडे करून राहायची, पण एवढीशी झोप नाही घेतली त्या बाईने. 9 महिने झोप नाही गेली. आता गोपीचंदजी इकडे परेशान झाले, काय झालं असेल. छोटे छोटे मुलं. शेवटी त्या माणसाने नोकरी सोडली आणि प्रायव्हेटमध्ये कामाला लागले. आता ते नाईट शिफ्ट घ्यायची आपली, कारण का नाईट शिफ्ट घेतली तर दिवसभर ते आपल्या मुलाबाळांचा सांभाळ करत होते. पत्नीची कशी आंघोळ करून देत होते, तिची एनीफेनी करून देत होते आणि त्यांना लुगडं सुद्धा घालता येत नव्हतं, तरी कसं तरी ते लुगडं गुंडून त्या बिचारीला त्या खाटल्यावर ते ठेवायचे. आणि मग नंतर मुलांची सुद्धा आंघोळ करून त्यांना सुद्धा शाळेत पाठवायचे, त्यांचे सुद्धा स्वयंपाक करायचे. बिचारा खूप परेशान झाला होता माणूस तो. आणि ती पत्नी सुद्धा परेशान झाली होती. पण आता करायचं काय, शेवटी जीव आहे, शरीरात जीव असेपर्यंत त्याला करावंच लागेल. शेवटी त्या बाईने एक दिवस त्याला म्हटलं, मला तुमची हाल बघता येत नाही, बघूशा वाटत नाही, मला तुम्ही जहर देऊन द्या आणि मारून टाका, असं त्या गोपीचंदच्या पत्नीने म्हटलं त्यांना. ती सुद्धा रडायला लागली आणि गोपीचंद सुद्धा रडायला लागले. नाही म्हणे असं कसं होईल, मी कशी तुला औषधी देऊ, आपण औषधं करू, हिंमत ठेव. अशी हिंमत ठेवून बिचारी ते सतत 9 महिने त्या चहावरच्या पाण्यावर राहिली. आता झालं काय, शेवटी तिची परिस्थिती खूप डामाडोल झाली आणि तिला असं वाटलं की आज माझा शेवटचा दिवस आहे. तिने आपल्या पतीला म्हटलं की तुम्ही आज ड्युटीवर नका जाऊ, आज तुम्ही माझ्या जवळच बसा, कारण का तुम्ही आज जर माझ्या जवळून गेले तर मी तुम्हाला उद्या दिसणार नाही. गोपीचंदजीच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, रसा रडले ते की माझी पत्नी अशी म्हणत आहे आणि मी काही करू शकत नाही. खूप पैसा त्यांनी बर्बाद केला, एक रुपया सुद्धा त्यांच्या खिशात राहिलेला नाही. आता त्याने पत्नीनं असं म्हटल्यावर त्यांना असं वाटलं की आता पत्नी आपली सोडून जाईल. त्यांनी खिशात पाहिलं तर फक्त त्यावेळेस त्याच्या खिशात 4 आणे होती. आता त्याला असं वाटलं का हे आता अशी म्हणत आहेत. डॉक्टरकडे सुद्धा जाऊन डॉक्टर म्हणे मी हिला इंजेक्शन कुठं देऊ, तिच्या अंगावर एवढंसं मांस नाही, हड्डीला इंजेक्शन देऊ का, एवढी तिची हालत खराब झाली होती. आणि त्या दिवशी तिने तर म्हटलं की माझे फक्त आता हा शेवटचा दिवस आहे, उद्या मी चालली. आता गोपीचंदजीला वाटलं का हे जर मरण पावली तर गावागावी त्यावेळेस सायकली पाठवायच्या, मोबाईल नव्हते, सायकली पाठवायच्या 10-12 गावी. आणि त्यासुद्धाच आपल्याकडे पैसे नाहीत. त्यांची आरडी होती, त्या आरडी तोडासाठी ते बेला आहे, भंडाऱ्याजवळ बेला आहे, त्या बेला ठिकाणी गेले. त्या बेल्याला भिवगडे सर एक SC समाजाचे होते, त्यांना म्हटलं की गुरुजी अशी गोष्ट आहे, माझी पत्नी आता वाचणं मुश्किल आहे, तिच्या अंतिम संस्कारासाठी मला तुम्ही माझी आरडी ते तोडा आणि मला काही पैसे द्या. आता भिवगडे सर त्यांनी म्हटलं अरे तुझ्या मुलांची पोटाची भाकर आहे, तू कशाला ही आरडी मोडते, जाऊ दे. गुरुजी म्हणे माझी पोटाची भाकर राहिली दूर, आज माझी अर्धांगिनी मरणाच्या दारावर आहे, तिला आज पैसे पाहिजे, उद्या मी पैसे कुठून आणीन, तुम्ही काही करा आणि माझे पैसे मला द्या. तेव्हा त्या भिवगडे सरांनी म्हटलं बघा म्हणे मी जातीच्या SC आहे, पण म्हणे आमच्या गावात त्यावेळेस एका अगरबत्तीची, हे आपण परमात्मा एक म्हणतो, त्यावेळेस एका अगरबत्तीची शक्ती म्हणायची, एका अगरबत्तीचा मार्ग म्हणायचा. म्हणजे आमच्याकडे ह्या बेल्या परिसरामध्ये एका अगरबत्तीचा मार्ग आहे म्हणे, आणि खूप सारे असे अनेक वाले ह्या मार्गामध्ये सुखी झाले आहे म्हणे, तू तर करून पाय म्हणे थोडंसं जमन तर.
त्याची म्हणे आमच्याकडे म्हणे मी हनुमानचा भक्त आहे म्हणे, मी रोज दर शनिवारी हनुमानजीला नारळ फोडायचा, आमच्या घरून काकड आरती निघायची. आणि ही कोणती शक्ती आहे बा परमात्म्याची एका अगरबत्तीची की माझ्या पत्नीला एकदम चांगलं करेल? मला वाटत तर नाही म्हणे. अरे पण ते एका जाऊन तर पाय म्हणे. आता त्यांच्याच घराजवळ एक सेवक होते, त्या सेवकाला बोलवलं. आता ते कार्यकर्त्याकडे गेले, कार्यकर्ता घरी नाही, तो होता शेतात. पण इकडे परिस्थिती पत्नीची खराब होती, तर त्यांनी सांगितले की आज माझ्या शेवटचा दिवस आहे. आता गोपीचंदजी गेले त्याच्या शेतामध्ये. शेतामध्ये गेल्यावर कार्यकर्ता म्हणते हा मार्ग असा कधी उठल्या सुटल्या मिळणारा नाही, त्या रस्त्यावरचा मार्ग नाही, तू आपल्या परिवाराला घेऊन ये. माझी म्हणे परिवाराला घेऊन ये केव्हा? उद्या. माझी पत्नी जर रात्री मरण पावली तर मग का करीन? माझ्या पत्नी तर मरून राहिलं, काही तर करून द्या तुम्ही, काही धागा दोरा करून द्या, काही रक्षा द्या, काही तर करून द्या. माझी म्हणे या मार्गात तुमच्या घरी जरी निंबू जरी असेल का नाही म्हणे, ते तर तुम्हाला फेकावं लागेल म्हणे, मी काहीच करू देऊ शकत नाही. मग असा कसा तुमचा मार्ग आहे म्हणे हा, तुम्ही काही करून देऊन नाही राहिले. माझी पत्नी तिकडे मरणाच्या दारावर आहे, तुम्ही काही निंबू नाही देऊन राहिले, काही दक्षिणा देऊन राहिला, कोणता मार्ग आहे बा परमात्मा एकच्या? अरे म्हणे हा मार्ग असाच आहे म्हणे, हा मार्ग शब्दावर आहे म्हणे. या म्हणे ती पत्नी म्हणे नाही म्हणणार म्हणे, माझा शब्द आहे म्हणे. तू म्हणे फक्त म्हणे आपल्या पत्नीले म्हणे बाबा हनुमानजी म्हणायला लाव म्हणे, आणि म्हणायला लाव म्हणे की माझ्या शरीरामध्ये माझ्या तब्येतीमध्ये चाराने जरी आराम होईल तरी मी उद्या आपल्या पतिदेवाला मार्ग घ्यायला लावी. या म्हणे. हा डोक्यावर हात ठेवायला लागला, असा कोणता मार्ग आहे हा बा म्हणे? परमात्म्याच्या बाबा हनुमानजी म्हणल्यावर बाबा माझी पत्नीच उभी होईल म्हणे, एकदम चालवले टाकत म्हणे. आता करतो बाबा म्हणे, तुम्ही काही देऊन न राहिले, काही रक्षा भिक्षा म्हणायला लावतो म्हणे. आता एक शेवटचा उपाय. आता हा घरी आला, बिचारी परकी पत्नी त्याची झोपलेलीच होती, आणि मुलांनाही माहीत होतं की आज आपल्या आईचा शेवटचा दिवस आहे. तिनं तर म्हटला की आज मला तुमचं माझ्यासमोर तुमची बसा. 2 तास त्यांनी काढले इकडे तिकडे आणि आपल्या पत्नीचं जाऊन बसला. पत्नी ढसाढसा रडायला लागली. हा पत्नीला धीर द्यायला लागला, पत्नी याला धीर द्यायला लागली. आणि बघा शेवटी हा संसार म्हणजे नर आणि नारीचा आहे. छोटी छोटी मुलं, पत्नीची अशी अवस्था, सरकारी नोकरी सुटली, एकमेकाला ते धीर देत होते. आणि ते आपल्या पत्नीला शेवटी म्हटलं त्यांनी, कुठं गेलो होती तुम्ही म्हणे? म्हणे मी म्हणे परमात्मा एका एक कार्यकर्त्याकडे गेलो होतो म्हणे, आणि त्यांनी असं सांगितलं म्हणे की बाबा हनुमानजी म्हण. तू बाबा हनुमानजी म्हणशील का म्हणे? संध्याकाळ झाली होती. बाबा हनुमानजी म्हण म्हणे. तर ते पत्नी म्हणजे तिचा विश्वास नव्हता या मार्गावर. म्हणे बाबा हनुमानजी म्हणल्यावर का आपण चांगलं, मी चांगली होईन का म्हणे, एवढं चमत्कार होईन का म्हणे? अरे तू एवढं तर म्हणशील म्हणे. बाबा हनुमानजी नको म्हणू म्हणे, त्या चाराने जर पर्सेंट मला आराम लागला तर मी माझ्या नवरदेव देवाला पाठवीन बा कार्य घ्यासाठी, मार्ग घ्यासाठी. बाबा हनुमानजी तुला म्हणशील ना म्हणे. म्हणे अशी म्हणे आणि झोपून गेली. आता तिने मनात म्हटलं असं बाबा हनुमानजी झोपले. आता त्याला माहित होतं का आपल्या पत्नीचे आपले शेवटचा दिवस आहे. तिच्या खाट जाऊन खाट लावून झोपला. एक तासानं उठून पाय, पत्नी गेली तर नाही, गेली तर नाही. पण त्या दिवशी एखादा झाला का पत्नीने डोळे बंद केले होते. गेल्या 9 महिन्यापासून ती पत्नी त्याची डोळे उघडे करून बिलकुल झोपली नव्हती आणि चहाच्या पाण्यावर होती. पण त्या दिवशी त्याच्या पत्नीने डोळे बंद केले होते. आता हिनं तर म्हटलं की आजचा शेवटचा दिवस आहे, तो दाडा नाडीला हात लावून पाय, गेली तर नाही बा. पण नाडी त्याची कंटिन्यू झाली होती. त्याला डोळे बंद केले. सकाळ झाली. आता त्यावेळेस सकाळ म्हणजे त्यावेळेस संडास वगैरे घरी नव्हते, आहे की नाही. काही डबा घेतला आणि गेला आपल्या शेतामध्ये. पोरगं उठलं, पाहते मोठं सगळ्यात पोरगं उठलं, त्यांना पाहिलं आईनं डोळे बंद केले. आपल्या दोन्ही भावाले उठवले त्यांनी, प्रसाद आणि सुरेशला. अरे म्हणे आईचं डोळे बंद केले, आई मरण पावली आणि आपले बाबा कुठं दिसत नाही. आजूबाजूचे लोक जमा झाले, बाया आल्या 5-25, सगळा गाव जमा झाला, सगळं रडायला लागले. आता हा शेतातून परत येता याच्या पहिले एक बाई भेटली विहिरीवर पाणी भरताना. बापू म्हणे तुझी आता काय म्हणे संसार होता म्हणे, पत्नीनं साथ दिला भरपूर दिवस म्हणे, पोरा आहे म्हणे, आता म्हणे आता अंतिम संसार कर म्हणे आपल्या पत्नीचा, आणि आपला नवीन संसार म्हणे आपला म्हणे सुरू कर म्हणे. झालं का म्हणे? अरे आपल्या घरी जाऊन पाय म्हणे,
तुझ्या घरी 5-25 बाया म्हणे जमा झालाय म्हणे. त्यानं तो आपला डब्बा फेकला आणि गेला धावत धावत. आता घराजवळ त्याचा एक मित्र भेटला, तो जिल्हा परिषदेले शिक्षक होता. अरे गोपीचंद म्हणे, काय म्हणे आता तुझी पत्नी तर गेली म्हणे, आता तू सांग म्हणे ते नातेवाईकाचे नावं सांग म्हणे 25-30. मी सायकली बोलवतो म्हणे 10 सायकली बनवून ठेवल्या त्या त्यांनी फिर्याच्या. आणि म्हणे तू जे जे नातेवाईक आमने सगळ्यांना आपण बोलून टाकू म्हणे. पहिले मोबाईल नसल्यामुळे गावोगावी पाठवा लागे सायकलवाल्यांना. अरे तर मला घरी तर जाऊ दे म्हणे, एक थोडं जाऊ दे म्हणे, पत्नीला तर पाहू दे एक शब्द. आता का पाहायचा म्हणे, तू पत्नीला पाय म्हणे, पण आपण बाहेर गावी तर आपण सगळे संदेश देऊन देऊ म्हणे, तोपर्यंत पाठवून देऊ म्हणे सायकली. हा थांब मी जातो म्हणे. आता गोपीचंदची घरी आले, पायते आपल्या घरी, बापा पूर्ण अंगण भरलं, बाया माणसं पोरं ढसडत रडायला लागले. पत्नी पडली होती आपली. अरे कसं झालं म्हणे आता हे. आता आला पत्नीजवळ आपल्या तो, त्याला आठवले ते शब्द कार्यकर्त्याचे, बाबा हनुमानजी. आणि कार्यकर्त्याने त्याला फुका मारणं शिकवलं होतं ना, काही तीर्थ करायला शिकवलं होतं, पण बाबा हनुमानजी त्याला शब्द आठवले. आता त्याला वाटलं आता करूनच पाहिजे शेवटचे एक उपाय. वाटत तर नाही असं काय, तर जीव तर गेलाय. त्यानं असं पाणी घेतलं थोडस आणि बाबा हनुमानजी म्हणून त्या चेहऱ्यावर मारलं. आता चमत्कार बघा, चमत्कार म्हणता येईल, साक्षात्कार म्हणता येईल. चमत्कार तर अनेकामध्ये होत होतं, आता तर साक्षात्कार होते. तो त्याची पत्नी जी आहे एकदम, तिनं डोळे हलवले आणि पाहिलं. काऊन जी म्हणे, का झालं म्हणे, मला एवढी झोप येत आहे म्हणे, आज 9 महिने बिचारी झोपली नव्हती, मला एवढी झोप येत आहे, मला झोपू द्या म्हणे तुम्ही म्हणे. अहो म्हणे झोप जेव्हा म्हणते, गाव जमा झाला ना आपल्या घरी, यायला सांग ना तू का तू जिवंत आहे म्हणून. त्यांना आपल्या मांडीवर घेतलं आणि सगळ्या बायला सांगते, पहा म्हणे माझी बायको जिवंत आहे, आता तुम्ही आपापल्या घरी जा म्हणे. सगळे आपापल्या घरी गेले आणि तेव्हा त्याला वाटलं की नाही, हाय त्या शब्दामध्ये ताकद आहे. ते बाई बघा झोपली ती छान. आणि दुसऱ्या दिवशी हा माणूस त्या कार्यकर्त्याकडे गेला, कार्य घेतले, आपल्या नोकरीवर गेला. 9 महिने बाई बेडवर होती, नुसता पाण्यावर, चहा पाण्यावर. तिसऱ्या दिवशी बाई ते विहिरीवर गेली पाणी भरासाठी. हा घरी आला, आता मम्मी कुठे गेली तुमची. हा पोरं म्हणते विहिरीवर गेली पाणी भरायला. अबे हे मरायला गेली काय बाई. हा गेला धावत विहीर होती तिकडे नदीच्या काटाकाटानं. बाबा जाऊन पाहिजे ते पाणी खिचून राहिली चरवी भरली, गुंड भरला आणि म्हणायला का मरायला आली का तू इथं, एवढं तुझा जीव वाचला, काही गरज होती का 3 दिवसामध्ये तुला पाणी भरायची. अजे मला ताकद खूप आली म्हणते, मला मस्त ताकद आली म्हणते 3 दिवसातच. आता म्हणजे मस्त खूप काम करू लागते म्हणते. ठीक आहे म्हणते, चल. त्यानं गुंड पकडला डोक्यावर, त्याच्या हातात चरवी दिली, चरवी पकडतो म्हणते. ते आले घरी बढिया. आणि बघा त्या माणसानं त्यावेळेस पाहिलं या भगवंताची शक्ती. आज बघा त्याने म्हटलं, त्या दिवशी माझी पत्नी मरणार होती, त्या दिवशी तो सुद्धा मरणार होता. त्यानं घुशीच्या आपल्या मित्राकडून सांगितलं की माझ्या घरी घुशी खूप आहे आणि या घुशीला मारासाठी मला औषध द्या. त्याच्या घरी घुशी नव्हत्या, तर त्याने विचार केला होता की पहिली औषधी देईन माझ्या छोट्या मुलाले जो आज डॉक्टर आहे, दुसरी औषधी मी मारणार होतो माझ्या सेकंड मुलाले जो आज बँकेचा मॅनेजर आहे, आणि तिसरा जो मुलगा होता जो मोठा सगळ्यात तो आज शिक्षक आहे. आणि तिघांनाही मारल्यानंतर मी सुद्धा औषधे खाणार होतो आणि मी सुद्धा मरणार होतो. आज बघा या कृपेने आज 3 मुलं जो डॉक्टर, शिक्षक आणि मॅनेजर आहेत हे वाचले. आणि तो व्यक्ती आज त्याच्या घरी नोकर, 4 चाकर सगळं व्यवस्थित असून तो चांगल्या अशा समाधानकारक जीवन जगत आहे. आज त्यावेळेस त्यांना ही शक्ती मिळाली नसती तर पूर्ण परिवार उद्ध्वस्त झाला असता. आणि बघा नुसत्या शब्दावर त्या कार्यकर्त्या नुसत्या फुका मारायला सांगितल्या आणि त्या फुकाद्वारे ती बाई उठली, तिने आपलं शरीर सांभाळलं आणि एवढी स्ट्रॉंग झाली 3 दिवसाच्या याच्यामध्ये. आज 9 महिने कुठून 3 दिवस कुठं. सगळं गाव आश्चर्यचकित झाला की कशी का कोणतीही शक्ती आहे. त्या बाईला विचारे, काय म्हणे तू कोणती औषधी घेतली, 9 महिने तू मरायला दारावर आली, मरण्यासाठी आम्ही घरी आलो, तू म्हणे एकदम जागी झाली, कोणती औषधी तुला फायदा लागली. काय नाही म्हणे, फक्त माझ्या नवऱ्यानं म्हटलं म्हणे की बाबा हनुमानजी म्हण. आणि बाबा हनुमानजी म्हटलं म्हणे माझ्या शरीरात एकदम ताकदच झाली म्हणे.
तर अशी सुंदर शक्ती आहे. 70 दशकापासून काम करता ही आपल्या अवतीभोवती. खूप देवी देवता केले आपण, खूप देवी देवता पूजले, पण आपल्याला एवढ्याशा शक्तीनं आराम झाला नाही. पण ही जागृत शक्ती आहे, चैतन्यमय शक्ती आहे. बाबांनी खूप हाडाचं रान केलं. आज गावोगावी त्यांनी पैदल उन्हातानात, आपण थोडंसं हवण्यासाठी इथं बसतो तर आपल्याला गरमी होते, घाम जाणते, पण त्यांनी खेड्या पाड्यात पायदल चप्पल नसताना बंडी बैलांनी दौरे करून ही शक्ती आपल्यापर्यंत पोहोचून दिली. आणि गावोगावी ही शक्ती आज एवढी परमात्म्याचा मार्ग पसरलेला आहे की आपण रोजच्या करायचे कार्यक्रम जरी केले तरी कमीच आहे. पण जेवढा वेळ भेटते आपल्याला, आपण या कार्यक्रमाला गेलं पाहिजे आणि या मार्गाचा प्रचार प्रसार करून आपल्या अवतीभोवती देश दुःखी कष्टी आहे, सेवक आहेत, ते अनेक वाले आहेत, त्यांना या मार्गात ओढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याच्यात आपलं समाधान आहे. आणि वेळ होत आहे, एवढे 2 शब्द बोलून माझे मी मार्गदर्शन संपवतो. सगळ्यांना माझा नमस्कार.